जय महाराष्ट्र पब्लिक. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 सिन्नर प्रभाग क्रमांक 11 अ च्या उमेदवार ज्यांनी 2009 साली 14 महिन्यासाठी नगरसेवक पदाचे काम सांभाळले व समाजसेवा केली. कुठलाही राजकीय वारसा नसताना आपल्या पतीच्या सोबतीने 2016 ची परत निवडणूक लढली आणि दुर्दैवाने अवघ्या 4 मतांनी त्यांचा पराभव झाला आणि नशिबाने त्यांना परत एकदा शिकण्याची संधी दिली. त्याच अनुभवातून आणि संघर्षातून 2025च्या निवडणुकीत त्या नगरसेवक या पदासाठी उभ्या राहिल्या आहेत, ज्या की दुसऱ्या कोणी नसून आपल्या वैशालीताई अनिल वराडे प्रभाग क्रमांक 11 अ च्या अधिकृत उमेदवार आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाच्या पद्धतींबद्दल. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आजच्या आपल्या पॉडकास्टच्या गेस्ट आहेत वैशालीताई वराडे, ज्या की आहेत प्रभाग क्रमांक 11 अ च्या उमेदवार. तर स्वागत आहे तुमचं वैशालीताई माझ्या नवीन पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करतो की तुमच्याबद्दल आपल्या सर्व मतदारांना आपली ओळख करून द्यायची आहे. नमस्कार, मी वैशाली अनिल वराडे. माझं शिक्षण 12वी. मी प्रभाग 11 अ मधून उमेदवारी करत आहे. प्रभाग 11 मधून तुम्ही उमेदवारी करत आहात. तर वैशालीताई वराडे, तुम्ही सध्या काय करतात? सध्या तुमचं प्रोफेशन काय आहे? सध्या समाजकारण आणि हाऊसवाईफ. मग राजकारणात तुम्ही केव्हापासून? राजकारणात मी 2009 पासून. मी जाणून घेऊ शकतो का काय 9 पासून तुम्ही कशी सुरुवात केली आणि का सुरुवात केली? माझे मिस्टर पहिल्या म्हणजे अगोदर 5-6 वर्षापासून राजकारणात होतेच. त्यांना समाजकारणाची आवड होती. पण 2009 मध्ये उमेदवारीचे योग चालून आले 14 महिन्याच्या कार्यकाळासाठी. तेव्हा मी उमेदवारी केली तर चांगल्या मतांनी विजयी झाली. तर मला वार्ड क्रमांक 11 मधूनच विजयी झाली होती मी त्यावेळेस. पण त्यामुळे ते माझ्या ह्यावेळेस लकी ठरेल, कारण की मी पहिली सुरुवात माझी वार्ड क्रमांक 11 मधूनच केलेली आहे. तर त्यावेळेस नगरसेवक होऊन मी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणजे पाचोरे गल्लीमध्ये ना 27 ते 30 वर्षापासून आहे ना गटारींचं काम झालेलं नव्हतं. माझ्याकडे थोडा अगदी कमी वेळ होता 14 महिन्यांचाच. तरी पण मी 2-3 महिन्यानंतर जे काम घेतलं मनावर पहिलं ते म्हणजे गटारींचं. तर ते लोक इतके खुश झाले का ताई खरंच म्हणे इथे 30 वर्षापासून गटारी नव्हत्या, पण तुम्ही 14 महिन्यासाठी आला तर इथे गटारींचं काम करून दाखवलं आणि प्लस पाण्याचाही प्रश्न आमचा मिटवला. त्यात ते खूप समाधानी आहे मी त्याविषयी, असं की लोकांचं आपल्यावर एवढं प्रेम आहे असं. मग 14 महिन्यांसाठीच कालावधी काय होता त्या निवडणुकीत? काय झालं होतं असं? काही कारणास्तव ती बरखास्त झाली होती, त्यामुळे तो 14 महिन्याचाच कार्यकाळ भेटला होता. मग त्याच्यानंतर तुम्ही राजकारणात सरळ आता 2025च्या निवडणुकीत उतरता की याच्या मागे? नाही, त्यानंतर 2016 मध्ये मी परत पक्षाकडून उमेदवारी केली. तर अवघ्या 4 मतांनी माझा पराभव झाला. पण मी तिथे काही वाईट नाही वाटलं, की असं जाणून घेतलं की ठीक आहे, मला नवीन काहीतरी शिकण्यासाठी मला अजून वेळ पाहिजे होता, तर तो देवाने मला दिलाय. आणि त्याने मी म्हणजे माझं काम थांबवलं नाही. माझ्या मिस्टरांच्या साहाय्याने कुठूनही अजूनही म्हणजे आतापर्यंतही प्रभागात आताही फिरते, तर कुणी म्हटलं की लाईटी नाहीये ताई, हे नाही, लगेच मी अधिकाऱ्यांना फोन करून मी त्यांची कामं करून देते. त्यामुळे असं काही एवढं हे नाहीये. मग सत्तेत नसताना म्हणजे 2016 साली तुमचा पराभव झाला, 2016 नंतर सत्तेत असताना तुम्ही काही काम केलं का? समाजसेवा केली का तुमच्या प्रभागामध्ये? हो, नक्कीच. म्हणजे रस्त्यांची कामं मंत्री साहेबांच्या साहाय्याने ते मंजूर करून आणले. त्यात माझे मिस्टर, मी स्वतः, माझे सहकारी किरण भाऊ गोजरे, बापू गोजरे, आम्ही पाठपुरावा करून तो रस्ता मंजूर करून आणलाय. आता तो आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं भूमिपूजन करताना आलं आम्हाला. पण निवडून आल्यानंतर नक्कीच तो 1 महिन्यात रस्ता चालू करू आम्ही. मग फक्त रस्त्यांच्या समस्या सोडवल्या का? तुम्ही सत्तेमध्ये नव्हत्या, मग त्यावेळेला तुम्ही समाजकार्य अजून काय काय केलं? विविध समाजकार्य केले नाही का? मग जसं की आरोग्य संदर्भात वगैरे असे काही? नाही, आरोग्य संदर्भात आम्ही तेव्हा सगळ्यांना म्हणजे वेळोवेळी फॉलोअप घेऊन घंटा गाडी असो किंवा फवारणीवाला असो किंवा झाडू मारणारा असो, यांना आम्ही सांगायचो की नाही, आम्हाला त्या कॉलनीतून कंप्लेंट आली, तुम्हाला तिथे जावंच लागेल, किंवा तुम्ही एक रजिस्टर वापरा किंवा तिथल्या त्या लोकांची सही घ्या, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही त्या कॉलनी पर्यंत पोहोचला होता असं. आणि आध्यात्मिक सेवा नाही केली का तुम्ही? आता म्हणजे मी 5 वर्ष साई पालखी काढली महिलांसाठी, तर मला चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये. म्हणजे जवळपास 400 ते 500 महिला असायच्यात माझ्या पालखीमध्ये.
कुठून काढायचं ती पालखी तुम्ही? मी ती वंजार गल्लीमधून काढायची. अच्छा. आणि मग त्याचा तुम्हाला चांगला प्रतिसाद भेटला? खूप छान प्रतिसाद मिळाला मला त्यांच्यात. आता मग सध्या तुम्ही एवढं समाजकार्य करताय, मग समाजकार्य करत असताना तुम्हाला जाणवलं असेल की वॉर्ड क्रमांक 11 मध्ये काय काय समस्या आहेत? प्रभाग क्रमांक 11 राईट. प्रभाग क्रमांक 11 मध्ये जसं मी आता फिरायला सुरुवात केली तर काही ठिकाणी म्हणजे सरस्वती नगर मध्ये जर गेलं तर तिथे खरंच रस्त्यांची कामं होणे गरजेचं आहे. पण ती म्हणजे माहिती ती आमच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. नाही तर मंत्री महोदयांच्या साह्याने आम्ही ते नक्कीच रस्त्यांचं काम हाती घेतलं असतं. पण तरी पण आम्ही तिथले काही रस्ते टाकलेले, ते मंजुरी पण मिळालेली आहे. पण डांबरीकरण असल्यामुळं आम्ही ते रद्द केलं. आम्हाला कॉन्क्रीटीकरण हवंय, कारण की स्वतः मंत्री साहेबांचं म्हणणं आहे की डांबरीकरण न करता सगळे सिन्नरचे रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झाले पाहिजे. तुमच्या वॉर्ड मध्ये मी तुमच्याच वॉर्ड मध्ये राहतो, मी तिथे अनुभव घेतलेला आहे. ते वाजे लॉन्सच्या समोरचं ते पाण्याची समस्या आहे. गेले कित्येक नगरसेवक झाले मी आज बघत आलोय. ती समस्या का सोडवली जात नाही? तिथे काय अडचण आहे बरं? की पाऊस मुसळधार पाऊस झाला की त्या ठिकाणी पाणी तुमतं, गटारी मोठ्या करून बघितल्या, सर्व करून बघितलं शासनाने, मग ते काय तिथं गडबड समजेल का मला? नाही, आता आमचं 1 महिन्यापूर्वी साहेबांशी तेच बोलणं झालं, मंत्री साहेबांशी. तर आम्ही त्यांना असं सुचवलंय की जे उद्योग भवन पासून पाणी येतं आशिनाथ चौकातून ते त्रिमूर्ती चौक, तिथून तो खाली येतं. खाली जर आलं तर ते पाणी नेमकी वाजी लॉन्स इथे मध्ये खूप साचलं जातं. तर साहेबांना आम्ही असं सुचवलंय की आपण पूर्व बँगल्स पासून रस्ता हा कॉन्क्रीटीकरण करून त्याला स्लोप देऊ वाजे लॉन्स कडे एक चेंबर बनवू. त्या चेंबरवर वाटल्यास आपण लोखंडी रॉड टाकू, म्हणजे गाड्या येण्या जाण्याला सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि ते पाणी तिथे जाईल. आणि ते पाणी तिथे जाऊन ते पुढे गटारीद्वारे पुढे निघून जाईल, म्हणजे पाणी साचणार नाही आणि म्हणजे प्रश्न मार्गी लागेल तिथला. असं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तो जो स्लोप आहे तिथं असं कर्व झालेला आहे की तो पूर्ण भरून काढायचा. गटार मोठे केली तरी त्याच्यावरती भेटणार नाही. हाईट घेऊन स्लोप देणे. आणि ते पाणी वाजी लॉन्सचे इथे जे आयुर्वेदा दुकान आहे तिथे एक चेंबर मोठा घेऊन त्याच्यावर लोखंडी रॉड टाकून आणि ते पाणी तिथे जाईल. ते पाणी तिथे गेलं ते गटारीद्वारे पुढे यशवंतनगरला निघेल. खूप छान असं मला वाटतं. ही संकल्प मी साहेबांसमोर हे केली तर साहेब म्हणे आपण नक्की त्याच्यावर लवकर निर्णय घेऊ. नक्कीच केला पाहिजे. खूप छान संकल्पना मांडली तुम्ही तिथून येण्यासाठी. दुसरा एक असा प्रश्न जो की आहे पाणी पुरवठ्याचा. ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळेला एवढ्या पाण्याचा बिघड झाला, एवढे पाण्याची टंचाई भासली, त्याच्यावरती तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण होतो की काय केलं पाहिजे? त्याच्यावरती काही सोल्युशन आहेत का तुमच्याकडे? किंवा त्यावेळेला ज्या वेळेला पाण्याचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेला तुम्ही नागरिकांशी कॉपरेट कसं केलं? ज्यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम झाला तेव्हा मंत्री महोदयांच्या साह्याने त्यांनी टँकर वाटप करायला लावली होती. तर आम्ही प्रत्येक कॉलनी वाईज सगळ्यांना टँकर पुरवण्याचा प्रयत्न केला. आणि एक संकल्प अशी की मला असं वाटतं की आपल्या उद्योग भवनच्या टाकीजवळ तिथे नगरपालिकेची अजून एक जागा आहे, तर तिथे एक वार्ड प्रभागासाठी तरी एक स्वतंत्र टाकी उभारण्यात यावी असं मला वाटतं. असं मी साहेबांकडे तो प्रश्न मांडणार आहे. जर साहेबांच्या निधीतून झालं तर अतिउत्तम, किंवा साहेबांना सांगेल नक्कीच सहकार्य करा त्या गोष्टीसाठी. मग तिथं टाकी बांधली तर मग ते कसं असणार? तो पुरवठा त्याचा कसा होणार मला समजेल का? तो टाकी बांधून फक्त त्याच्यामध्ये पाणी येणार, मग ते बाकीचा पुरवठा कसा होणार? टाकीचा फायदा काय होणार प्रभागाला? पाण्याचं म्हणजे ते पाणी जे तिकडून येईल ते रिफिल होईल. रिफिल झाल्यानंतर ते टाकीत पडलं जाईल, तर ते एक साठवणूक होईल ना आपल्याकडे. तुमचं असं म्हणणं आहे की प्रभागामध्ये पाणी सोडल्यानंतर समजा आज जर पाणी सोडलं तर रात्रीतून ती टाकी परत रिफिल करून ठेवलेलं तर भरपूरशा लोकांचा म्हणजे तरी 15,000 लोकांचा फायदा होईल, म्हणजे बाजूच्याही प्रभागांना त्याचा फायदाच होणार आहे आपला. असं. अच्छा. खूप छान संकल्पना आहे तुमची. आणि कचरा व्यवस्थापन जो सर्वात महत्वाचा विषय आपल्या प्रभागामध्ये दिसत असतो. सतत कोणी ना कोणी कचरा रस्त्यांवर टाकत. बरोबर. आम्ही म्हणजे फिरताना आता बघितलं की ढोकेनगर वगैरे इकडे खरकट आणून टाकणे, कचरा आणून टाकणे हे खरंच बंद झालं पाहिजे, कारण ते आरोग्यासाठी हानिकारकच आहे. तर मला असं वाटलं आता दिवाळीतही असं प्रॉब्लेम आला की 8-8 दिवसांनी घंटागाडी येत होती, पण प्रशासन असल्यामुळे तिथे काही बोलता येत नव्हतं. पण मी जर निवडून आली प्रभागातल्या परिवारांच्या साह्याने तर नक्कीच मी स्वतः रजिस्टर बनवायला लावणार घंटागाडीवाल्यांना. ज्या त्या कॉलनीत गेले त्या महिलांच्या 2-3 महिलांच्या सह्या, त्यांची मोबाईल नंबर ते त्यांनी मला आणून द्यायचे. मी त्यांना कॉल करून विचारेल घंटागाडी तिथे आली होती का, ही जबाबदारी माझी राहणार. कारण की प्रभागातले नागरिक हे मला विश्वास ठेवून निवडून देणार आहे, तर ती ही जबाबदारी माझीच राहणार का त्यांचं आरोग्य धोक्यात न जाण्याची. असं
अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं रोजचं रोज अपडेट तुम्हाला त्या रजिस्टरच्या रजिस्टरच्या माध्यमातून भेटलंच पाहिजे. पण कसं असतं, जर कचरा गाडीच आली नाही तर लोक कचरा तर हा रस्त्यावरती आणून फेकणारच. मग ती जबाबदारी तुम्ही घेणार का की कचरा गाडी दिवसाला आलीच पाहिजे किंवा दर एक दिवसाला आलीच पाहिजे? हो, कचरा गाडी आली पाहिजे म्हणजे मंत्री महोदयाच्या साह्याने आपण घंटागाडी वाढवू शकतो ना. तो निधी उपलब्ध करून तो गाड्यांसाठी नगरपालिकेला आपण सांगू शकतो, कारण जर तुमच्याकडून हँडल तर अजून गाड्या वाढवा. आणि गाड्या वाढून त्या म्हणजे तिथे माणसांचाही रोजगार वाढेल, तोही एक विषय चांगलाच राहील तिथे. आणि घंटागाडी वाढवलं तर तो प्रॉब्लेम राहणारच नाही. एक जरी बिघडले तर दुसरे अवेलेबल होईल ना आपल्याला त्यावेळेस. कारण की ते खरकाट ज्या वेळेला फेकलं जात आहे त्यावेळेला नागरिकांना आरोग्याच्या समस्या पण खूप येतात. खूप होतात, बरोबर आहे. त्याच्यावर आपण एक पर्याय म्हणजे फवारणी वगैरे तिथं वेळची वेळ झालीच पाहिजे. तर वैशाली ताई, मला एक सांगा, तुम्ही आता नगरसेवक झाला तर त्याच्यानंतर तुमचे विजन्स काय असणार आहेत? काय काय गोष्टी तुम्ही नवीन नवीन वॉर्ड मध्ये आणायचा प्रयत्न करताय? रस्ते, लाईट, पाणी या गोष्टी तर सारख्याच कॉमन झाल्या, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार आहात वॉर्ड मध्ये? म्हणजे माझ्या मिस्टरांचा एकच विषय की, आणि सीमंतिनी दिदीनी पण सांगितले की आपल्या प्रभागातले जेवढे ओपन स्पेस आहे ते तसे राहिले नाही पाहिजे, तिथे काही ना काही झालंच पाहिजे नागरिकांसाठी. म्हणून आम्ही दोघांनी असा विचार केला की पहिली संकल्पना आपण ही अभ्यासिकावर भर देऊ मुलांच्या, कारण की तो विषय झाला आमचा. त्यानंतर आमचा रस्त्यांचाही विषय झाला. पण मग आता 5-6 दिवसापूर्वी प्रचार करत असताना गणपती बाप्पा मंदिरापासून जात असताना तिथे ना जवळपास 10 ते 15 मुलं अभ्यासाला बसलेले होते. तर म्हणजे ते बसले होते पण मला माहित नव्हते काय करतात. पण मी विचारलं कोणाला की ते काय करतात ते, तर म्हणे ते रोज दुपारी येऊन इथे अभ्यासाला बसतात म्हणे. मग यांना घरी येऊन माझ्या मिस्टरांची मी तेच बोलली का नाही, आपल्याला पहिले निवडून आल्यावर आहे ना अभ्यासिका हा विषय पहिले घ्यायचा हातामध्ये. का तर ते मुलं तिथे बसले, तिथे न बसता आपण जर अभ्यासिका दिली तर ती मुलं तिथे येऊन बसली, किंवा सरदवाडीची मुलं असो किंवा आपल्या प्रभागातले मुलं. एवढं काही मुलं सायकलवर जाणं, पायी जाणं नाही शक्य होत. तर मग जवळच्या जवळ प्रभाग म्हणजे ओपन स्पेस मध्ये जर आपण मुलांना अभ्यासिका उपलब्ध करून दिली तर तो चांगलाच फायदा होईल सगळ्या मुलांसाठी आणि नवीन युवा पिढी घडेल, मला तरी असं वाटतं. खूप छान संकल्पना आहे की युवा पिढी घडणं आताच्या मितीला खूप महत्वाचं झालेलं आहे. अभ्यास करायला मुलं इथून सकाळ सकाळी पहाटे उठतात, तिकडे जातात. ते वॉर्ड मध्ये जर त्यांना त्या अभ्यासिका जर तिथं उपलब्ध झाली तर खूप काहीतरी वेगळ्या गोष्टी करू शकतात आणि त्यांचा वेळ वाचेल, अभ्यासाला तेवढा वेळ मिळेल त्यांना असं. त्यानंतर तुमचं दुसरं काय विजन आहे? माझं दुसरं विजन महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. आता चोऱ्यांचं खूप प्रमाण वाढलंय, बरोबर. तर मला असं वाटतं म्हणजे मंत्री साहेबांच्या साह्याने मी सीसीटीव्हीची ही संकल्पना साहेबांसमोर मांडणार आहे की साहेब, जिथे येण्या जाण्याचे रस्ते आहेत म्हणजे ठीक पूर्ण प्रभागात तर नाही शक्य होणार माझ्याकडून, पण जे येण्या जाण्याचे पॉइंट असतील तिथे सीसीटीव्ही बसवण्यात यावे आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी. म्हणजे वॉर्ड मध्ये इन होण्याचे मार्ग आणि वॉर्ड मधून आउट होण्याचे मार्ग ते महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावे. मग त्याच्याने महिला सक्षमीकरण होऊन जाणार तुमचं, तुम्हाला असं वाटतं? म्हणजे महिला बिंदास बाहेर पडतील, त्या किती नाही म्हणलं तरी बिंदास बाहेर पडणं म्हणजे ती भीती राहणार नाही की चोरी होणं वगैरे असं. आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं हे माझं एक स्वप्न आहे की नाही, काहींना घराच्या बाहेर नाही जाता येत, मुलं वगैरे सांभाळून सगळंच बघावं लागतं, तर मग घरगुती काही कामं देण्यात येत असेल तर मी हे नक्कीच विचार करेन असं. मोठे रस्ते तर झाले, तुम्ही मोठ्या रस्त्याचं भूमिपूजन करणार होतात पण ते आचारसंहितेमुळे कॅन्सल झालं. किंवा बाकीचे गल्ली बोळातले जे रस्ते आहेत ते आता सध्या होणं गरजेचं वाटतं. पाऊस आला की खूप हाल होतात तिथे लोक. गणपती मंदिरापासून ते वेदांत पॅलेस पर्यंतचा तो जो रस्ता आहे तो पण होणं गरजेचं आहे. तर तुमचं रस्त्यांबद्दल विजन काय आहे? रस्त्यांबद्दल विजन म्हणजे असं की मला डांबरीकरण न करता कॉन्क्रिटीकरण करायचे. का बरं? काय त्याच्या मागचं कारण काय? एक उदाहरण म्हणजे एक आपण फटाका डांबरीकरणावर लावू आणि एक कॉन्क्रिटीकरण. डांबरीकरणचं ते फटाका लावलं तर ते उडून जाईल, तसं कॉन्क्रिटीकरणचं होणार नाही. जरी झालं तर सिमेंटचं लेप देऊन ते व्यवस्थित मॅच होऊन जातं, पण डांबरीकरणच्या याच्यावर टाकून ते हे होत नाही, किंवा पाऊस आला तर ते परत वाहून जाण्याचे चान्सेस खूप असतात. डांबरातमध्ये खड्डे जो असतो तो खड्डा डांबराने परत रिफिल होत नाही, भरला जात नाही तो. पण मग कॉन्क्रिटीकरण मध्ये तसं लाईफ टाईम असतं, लाईफ जास्त असते, म्हणून जास्त भरी. आणि साहेबांनी सांगितलंच आहे की आपल्या सिन्नर शहरातले पूर्ण रस्ते हे
डांबरीकरण न करता कॉन्क्रिटीकरण करायची. अरे वा, खूप छान संकल्पना आहे तुमची. आता समजा ठीक आहे, आता तुम्ही एवढं प्रयत्न करत आहात, तुमच्या कार्याला यश देव. जर तुम्ही सर्वात आधी निवडून आलात, निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वात पहिलं काम कोणतं करणार? मी पहिलं सर्वात काम हे अभ्यासिका, तुम्हाला सांगितलं का मला मुलांसाठी पहिलं अभ्यासिकेचं काम करणार मी. त्यानंतर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आणि आपलं कचरा व्यवस्थापन आणि आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या आरोग्यावर. हे चार. अभ्यासिका, पहिलेच अभ्यासिका का बोललात तुम्ही? पहिले अभ्यासिकाच का झाली नाही, पाहिजे? माझं आणि माझ्या मिस्टरांचं स्वप्न आहे की नाही आम्हाला मुलांसाठी अभ्यासिका करायची म्हणजे करायचीच. आम्ही ती साहेबांसमोर ही संकल्पना मांडलीये. साहेब म्हणे नक्कीच तुम्ही मला एक असं ओपन स्पेस सांगा का तिथे आपल्याला व्यवस्थित अभ्यासिका करता येईल किंवा मुलांना डिस्टर्ब होणार नाही असं वातावरण बघा, आपण तिथं नक्कीच हे करू. म्हणजे युवा पिढी. अच्छा, म्हणजे युवा पिढी घडली तरच पुढचं लोकांचं भविष्य घडेल. म्हणून तुम्हाला अभ्यासिकाचा पहिला प्रश्न मांडावा लागतात. खूप छान, खूप छान वाटलं तुमच्या संकल्पना ऐकून. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एखादी अशी गोष्ट की कसा चाललाय तुमचा हा प्रचाराचा प्रवास सध्या? नाही, खूप छान चाललाय. आता काही ठिकाणी म्हणतात की ताई रोडवर 2-3 महिने झाले पोलवर लाईटच नाहीये किंवा काही रस्त्यांच्या, तर रस्त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही मला चांगल्या मतांनी निवडून द्या, तुमचा आशीर्वाद मला द्या. मी तुम्हाला म्हणजे 1 महिन्याच्या आत तुमचे कामं चालू केले म्हणजे हे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही, असं मी त्यांना सांगते. आणि लाईटीचं जे आहे तर ते मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करून दुसऱ्या दिवशी अधिकारी येऊन ते लाईटीचं काम करून जातात. जवळपास मी आता ढोकेनगरचंही काम केलं. म्हणजे त्या दिवशी मी रात्री येत होती, तुम्हाला तेव्हा कळलं का इथे पोलवर लाईटी नाही येते, ह्या लोकांनी आपल्याला सांगितलं पण नाही. तरी पण मी तो विचार न करता वायरमॅन लाईटमॅनला फोन केला की नाही इथे लाईटी नाही, तर ते दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी लाईट बसवून दिल्या. लोकांनी सांगण्यापेक्षा आपण स्वतः हे करून घेतलेलं बरं असतं. तुम्ही स्वतः त्याची पडताळणी केली की या ठिकाणी अशा गोष्टी नाहीये, तर त्या ठिकाणी ते तुम्हाला पण योग्य जातं. काय लोकांचा रिस्पॉन्स काय आहे सध्या? काय तुम्हाला काय वाटतं? छान, खूप छान. म्हणजे मागच्या वेळेस मी 4 मतांनी गेली, असं वाटतं की नक्की 400 मतांनी निवडून येईल. इतका छान रिस्पॉन्स आहे लोकांचा. खूप पॉझिटिव्ह आहात मग तुम्ही तुमच्या. पॉझिटिव्ह असं मी तसं काम करते पण, आणि मला म्हणजे माझ्या प्रभागातल्या नागरिकांना सगळं मला म्हणजे आवर्जून सांगण्याचं हे की माझ्याकडून ते काम करून पण घ्या तुम्ही. म्हणजे तुमचं जर मला काम कळलं तर मी ते काम करणार आहे, पण माझ्यापर्यंत नाही आलं तर मलाही कसं काय करणार आहे. पण मग मला असं वाटतं की मी निवडून आल्यानंतर प्रत्येक महिन्याला मी पूर्ण प्रभागाची व्हिजिट घेणार की तिथे कुठे काही प्रॉब्लेम आहे का, काय. हे माझं स्वतःचं काय, तर माझ्या मिस्टरांचं स्वप्न आहे आपला हा प्रभाग एकदम सुंदर झाला पाहिजे. म्हणजे जसं ग्रामपंचायत वगैरे यांना बक्षीस भेटतं, माझ्याही प्रभागाला भेटलं पाहिजे. खूप छान, खूप छान तुम्ही बोललात. खूप छान. देव करो तुमच्या स्वप्नांना देव लवकर यश देव. तुम्ही एक असं मला सांगा, जर तुम्ही आता तुमच्या समोर 2,000 लोक आहेत तुमच्या प्रभागातले, तर तुम्ही त्यांना असा अंतिम संदेश काय द्याल की का तुम्हाला निवडून दिलं पाहिजे लोकांनी? तुम्ही असं काय कॅपेबल आहात की लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे? माझ्या प्रभागातील परिवारांनी मला एवढंच विचार करावा माझ्याबद्दल की जुना अनुभव आहे यांच्याकडे, प्लस जास्त एज पण नाही आणि वयस्कर पण नाही, मध्यम हे आहे. तर त्यांनी म्हणजे आणि ताईंना अनुभव आहे प्रसंगातून कसं बाहेर येणं किंवा त्यांच्याकडे हा प्रश्न नेला तर ते कसं सोडवतील हे ताई नक्की. आणि मला नक्कीच वाटतं की माझ्या कोणते कामं होतीलच आणि माझ्या परिवार पण मला साथ देईलच. नक्कीच. एक महिला म्हणून तुमचं घर सांभाळणे, प्रभाग सांभाळणे आणि इतर तुमची प्रोफेशनल लाईफ सांभाळणे खूप अवघड आहे. मग तुम्ही कसं हँडल कराल एवढ्या सर्व गोष्टी? अनिल वराडेंची समाजसेवा ही त्यांच्या कार्यात दिसतच असते सदैव. नक्कीच तुम्हाला त्यांची साथमुळे तुम्ही आज इथपर्यंत या यशापर्यंत पोहोचलेला आहात आणि इथून पुढे पण तुम्ही जाल. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.